संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिरात पार पडणार. प्रकाशन सोहळा उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तरही राहणार उपस्थित. पुस्तकात संजय राऊतांकडून अनेक दावे. आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता राऊतांचा आरोप. तर थेट गृहमंत्री शहांना फोन लावून आपल्याला अटक करा, पण निकटवर्तीयांना कुटुंबाला का त्रास देता, राऊतांचा सवाल. ईडी चौकशी दरम्यान ईडी अधिकाऱ्यांवर होता वरून दबाव. संजय राऊतांचा पुस्तकातून दावा. तर वर बोलून घ्या म्हणजे आमच्यावरचाही दबाव कमी होईल. अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान दिला होता राऊतांना सल्ला. नव्याच्या काळामध्ये केवळ मुस्लिम असल्यानं मुश्रीफांचं गृहमंत्रीपद हुकलं. खासदार संजय राऊतांचा नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये दावा. मुस्लिम असल्यानं मुश्रीफ प्रत्येक गोष्टीमध्ये टार्गेट होण्याची पवारांना होती भीती, पुस्तकातून उल्लेख. आपल्या अटकेच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी फोन केला. शहांशी बोलू का असं विचारलं. संजय राऊतांचा दावा. तर आपण समर्थ असल्याचा शिंदेंना उत्तर दिल्याचं राऊतांचं वक्तव्य. बाल साहित्याचा फडणवीसांनी अपमान केलाय. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. फडणवीसांनी पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, राऊतांकडून आवाहन. अमित शहा दिल्लीमध्ये आल्यावरच भाजप आणि सेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली आहे. संजय राऊतांचा दावा. शिवसेना आपला जुना मित्र आहे असं म्हणत जेटलींनी शहांना समजावण्याचा प्रयत्न केला असल्याचाही राऊतांनी केला दावा. संजय राऊत हे पाकिस्तान सारखे गुन्हे करतात आणि व्हिक्टिम कार्ड खेळतात. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची टीका. तर राऊत स्वातंत्र्य सैनिक म्हणून नव्हे तर घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते. देशपांडेंचा टोला. संजय राऊत घोटाळा करून तुरुंगात गेले, त्यामुळे घोटाळा कसा केला त्याबद्दल त्यांनी पुस्तकात लिहायला हवं होतं, मात्र त्याबद्दल त्यांनी काहीही लिहिलं नाहीये. मनसेचे नेते संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणुका होण्याचा अंदाज. ऑक्टोबरमधल्या दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये बैठकांचे सत्र. 27 मे रोजी सर्व आजी माजी आमदार खासदारांची बैठक. जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत असल्यानं बैठकांना विशेष महत्त्व. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नव्यानं सुनावणी. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष पूर्णपीठ स्थापन. मुंबईतील 134 इमारती धोकादायक. सर्वाधिक धोकादायक इमारती या गोरेगाव वांद्रे पश्चिमेमध्ये असल्याची माहिती. या इमारती रिकाम्या करून पाडण्याचं पालिकेसमोर मोठा आव्हान. मुंबई विमानतळाला पुन्हा एकदा धमकीचा मेल. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल आल्याची माहिती. अफजल गुरु आणि सॅक्व्यू शंकरला अन्यायकारक फाशी दिल्याचा उल्लेख. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणाला नैसर्गिक ठिकाण वगळता अन्य ठिकाणी तात्पुरते स्टुडिओ उभारण्याची परवानगी मिळण्याची दाट शक्यता. अनधिकृत स्टुडिओंना आळा बसवण्यासाठी लवकरच नियमावली जाहीर करणार असल्याची भूषण गगराण यांची माहिती. ट्रान्स हार्बर मार्गावरती रविवारी वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत असणार ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. वसई रोड ते भाईंदर दरम्यान मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत असणार ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 पासून दुपारी 3:40 असणार ब्लॉक. मध्य रेल्वेवरील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या 33 संवेदनशील ठिकाणांचा शोध. मुसळधार पावसातही लोकल सेवा सुरळीत राहावी या दृष्टीने उपाययोजना करण्याचा आणि पाणी उपसा करण्यासाठी 112 पंप बसवण्याचं नियोजन. अंधेरी पूर्वेकडील न्यू अंपायर इंडस्ट्रीज जवळ पाण्याच्या पिण्याची पाईपलाईन फुटली. तर पाईपलाईन फुटल्यानं शेकडो लिटर पाणी वाया. आज मुंबईसह ठाणे पालघरमधील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी. तर पुढच्या 3 दिवस असंच वातावरण राहिल्याचा हवामान विभागाचा अंदाज. वसई विरारमध्ये पावसाच्या सरी. किनारपट्टी भागामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी आणि शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान. पालघर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण. आजपासून कच्छसह दादर बिकानेर एक्सप्रेसला पालघर येथे थांबा मिळणार. खासदार हेमंत सावरांच्या प्रयत्नांना यश. भिवंडीतील काल्हेरमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन. भाजपचे मंडळ अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये रॅली काढण्यात आली.
केबीसीमध्ये ऑडिशन देण्यासाठी मुंबईच्या कांदिवलीतील पवार शाळेमध्ये 100पेक्षा जास्त लोक पोहोचल्यानं कार्यक्रम रद्द. मात्र केबीसीकडून कार्यक्रम रद्द झाल्याचा कोणताही निरोप न आल्यानं लोकांमध्ये खळबळ. अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना वांद्रे पूर्व परिसरातून अटक. आरोपींमध्ये 1 जण नायजेरियन नागरिक असल्याचा संशय, तर आरोपींकडून 41 लाख रुपयांचं कोकेन हस्तगत. मुंबईच्या अटल सेतूवर बीएमडब्ल्यूचा अपघात. कारवरील नियंत्रण सुटल्यानं डंपरला धडक. पुनीत सिंग माजरा 180 किलोमीटर प्रति तास वेगानं चालवत होता गाडी. भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग. आगीमध्ये संपूर्ण मिनी बस जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्यास फटका बसेल असं भाजपला वाटतंय. त्यामुळे पुण्यामध्ये महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यामध्ये 105 नगरसेवक जिंकून आणण्याचं टार्गेट. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 166 जागा असून 2017ला भाजपनं 100 जागा जिंकल्याचाही केला उल्लेख. मातृदिनानिमित्त पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मातृनाम प्रथम सोहळा. विद्यार्थी आणि पालकांकडून अजित पवारांचा सन्मान, तर कार्यक्रमाला अभिनेता संकर्षण कराडीचीही उपस्थिती. पुणे आयसिस मॉडेल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई. 2 आरोपींना इंडोनेशियातून अटक करून भारतात आणलं. लियाकत खान आणि अब्दुल फैजाज शेख अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावं. पिंपरी चिंचवडमधील 36 बंगले जमीनदोस्त होणार. इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये बंगले उभारल्यानं सर्वोच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ताब्यामध्ये असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 39 लाखांचा अपहार. माजी सभापती उपसभापतींसह 21 जणांवर गुन्हा दाखल. बार्शी तालुक्यातील पाथरी गावामध्ये न्यायाधीशांच्याच घरामध्ये चोरी. 15 तोळे सोनं आणि रोकड लंपास केल्याची माहिती. दौंड तालुक्यातील कुरकुम परिसरामध्ये 5.5 वर्षीय मुलीचं अपहरण करत 27 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार. आरोपी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. तुळजाभवानीच्या मंदिरातील निःशुल्क व्हीआयपी दर्शन सेवा बंद. दर्शन पास घोटाळ्याच्या आरोपानंतर निर्णय, तर लवकरच नवं धोरण जाहीर होणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक. माजी पंचायत समिती उपसभापती शरद जमदाड्याला कामठा या त्याच्या मूळ गावातून अटक केल्याची माहिती. हिंगोलीमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना आली चक्कर. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जालन्यातील अंबड उपविभागामध्ये जमावबंदीचे आदेश. दुधना आणि पूर्णा नदीवरील 500 मीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर. नदी परिसरामध्ये 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई. लातूरमध्ये चाऱ्याचे दर घसरले. चारा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतानाही आवक वाढल्यानं मागणी घटली. परिणामी दरही कोसळले. हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वामध्ये निघाली रॅली. भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा रॅलीमध्ये सहभाग. नांदेडमध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांविरोधात काँग्रेस आक्रमक. कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जोडो मारा आंदोलन करत केला निषेध व्यक्त. लातूर जिल्ह्यातील 113 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा. प्रशासनाकडून 113 पैकी 15 गावं आणि 14 वाड्यांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची माहिती. नांदेडच्या लोगाव वाडी परिसरामध्ये स्टार्टर वायर आणि शेती अवजारांची चोरी. मध्यरात्री गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडत केलं पोलिसांच्या स्वाधीन. बीडमधील तालुक्यातील कुटेवाडी शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा आणि ज्वारीचं पिकाचं नुकसान, तर शासनाने पंचनामे करून तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.